नमस्कार, मी श्रीराम बेलनूर आपल्यासाठी आज एक शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहे. आज 31 मार्च 2026 पूर्ण भारतभर महावीर जयंतीनिमित्त सुट्टी आहे. तर महावीर जयंती म्हणजेच काय? महावीर स्वामी यांचा जन्मदिवस आज आहे आणि हा जन्मदिवस पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. महावीर जैन म्हणजेच वर्धमान महावीर हे जे हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहेत आणि शेवटचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे तीर्थंकर झाले नाही आणि ह्या 24व्या तीर्थंकरांनी जगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा या जैन धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान वाटण्याचं काम केलं. म्हणजे याच्या अगोदरचे तीर्थंकर पण होऊन गेले, परंतु त्यांनी काय केलं, त्या पद्धतीने तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला नाही. म्हणून सर्वात जास्त गाजलेले तीर्थंकर कोण? तर महावीर जैन किंवा वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी पूर्व 540 ते काही पुस्तकामध्ये 540 आहे, काही पुस्तकामध्ये 599 आहे. हे बुद्धाचे समकालीन आहे. ओके, बुद्धाचा बी जन्म त्यावेळेस काय 562 साली इसवी पूर्व 562च्या आसपास झालेला आहे. तसाच यांचा पण जन्म आहे. हे जे प्रमाण आहे हे कशावरून घेतलं जातं? तर त्यावेळेच्या याच्यावरून. आता ती जी परंपरा आहे बौद्ध परंपरा आहे, बौद्ध किंवा जैन परंपरा आहे, तर ही सिव्हिलायझेशनचा दुसरा पार्ट आहे. भारताच्या पहिली सिव्हिलायझेशन कोणती होती? तर सिंधू संस्कृती. ओके, हडप्पा संस्कृती, जी की नगर संरचना, जी की 5000 वर्षापूर्वी हडप्पा आणि मोहनजोदडो इथे भेटली. त्याच्यानंतरची जी सभ्यता होती ती म्हणजे हीच सभ्यता. तर ही सभ्यता म्हणजे याच्यामध्ये इसवी पूर्व 500 ते 600च्या दरम्यान 500-600 वर्ष इसवी पूर्व 500-600 वर्षापूर्वी जैन आणि बुद्धिस्ट हे कल्चर डेव्हलप होत गेलं. तर याच्यामध्ये जेवढं बुद्धिस्ट कल्चर महत्त्वाचं आहे तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जैन कल्चर हे जास्त महत्त्वाचं आहे, पण ते फॉलो करायला जास्त जड आहे कम्पेअर टू बुद्धिस्ट. तर हे जे वर्धमान महावीर आहेत यांचा जन्म आजच्या दिवशी इसवी पूर्व 540 ते 599 या साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हे सिद्धार्थ होते आणि ते क्षत्रिय राजा होते. त्यांच्या आईचं नाव त्रिशला होते आणि त्यांना एक मोठे बंधू होते. वयाच्या 29व्या वर्षी आई वडिलांचे निधन झाल्याच्या नंतर वर्धमानांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्या बंधूकडे की मला आता याच्यामध्ये रस नाही राहिला, संसारामध्ये मला जायचं आहे कैवल्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी जायचं किंवा संजीवन समाधी घेण्यासाठी जायचे किंवा सर्वोच्च स्वर्गीय सुख अनुभवण्यासाठी जायचे. परंतु त्यांच्या बंधूंनी त्यांना परवानगी दिली नाही. कारण का? त्यांनी सांगितलं की पहिले संसार महत्त्वाचा आहे, ते कर. परंतु त्यांचं मन संसारात रमलं नाही आणि त्यांच्या बंधूला जाणीव झाली की आता संसारामध्ये यांचं मन काही रमत नाही. म्हणून त्यांना वयाच्या 30व्या वर्षी परवानगी देण्यात आली आणि त्यांनी घराचा त्याग केला. त्यांच्या पत्नीचं नाव जे आहे त्यांच्या पुत्रीचं नाव जे आहे प्रियदर्शना आणि त्यांच्या जावयाचं नाव जे आहे जमाली. अशा पद्धतीनं त्यांनी एक पुत्री आणि घराचा त्याग केला आणि 30व्या वर्षी घराचा त्याग केल्याच्या नंतर फिरले. ते खूप साऱ्या ठिकाणी फिरले. त्यांनी 12 वर्ष कठोर तप केलं आणि तप करून त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले की जगामधले जे विकार आहेत ते नष्ट करून इंद्रियावर ताबा कसा मिळवायचा आणि इंद्रियावर ज्यांनी ताबा मिळवला त्यांनी जगावर ताबा मिळवला. अशा पद्धतीचा ज्ञान त्यांना प्राप्त झालं. म्हणून त्याला कैवल्य ज्ञान किंवा सर्वोच्च ज्ञान असं म्हणतात. याच पद्धतीचं ज्ञान भगवान गौतम बुद्धांना सुद्धा प्राप्त झालं होतं. त्याच पद्धतीचं ज्ञान भगवान महावीरांना प्राप्त झालं आणि त्यांचा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे जगा आणि जगू द्या. हा संदेश सर्वात पहिले कोणी दिला? तर महावीर यांनी दिला. महावीर हे नाव त्यांना का प्राप्त केलं? कारण त्यांनी महावीर म्हणजे धैर्य आणि त्यागाचं प्रतीक
आणि त्यांनी इंद्रियावर जे ताबा मिळवला त्यामुळं त्यांना जिनसुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीचं काम किंवा अशा पद्धतीचा त्याग आणि प्रचंड मेहनत त्यांनी घेतली, महावीरांनी घेतली आणि त्याचा फल म्हणून त्यांना काय भेटलं, कौशल्यज्ञान प्राप्त झालं. आता त्यांच्या मुख्य शिकवणी काय? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला महापुरुष माहीत होतात किंवा संत माहीत होतात किंवा महान स्वामी माहीत होतात, परंतु आपण त्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो. तर ह्या शिकवणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. यातल्या 5 शिकवणी तुम्हाला पंचशील या नावाने सांगितल्या गेलेल्या आहेत. तर पहिली शिकवण आहे म्हणजे अहिंसा. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, हत्या करू नये, मांस खाणं वर्ज्य आहे. अशा पद्धतीचं पहिली मुख्य शिकवण कोणी जर दिली असेल तर ती महावीर स्वामी यांनी दिली. त्याच्यानंतर सत्य. काही झालं तरी सत्यासाठी तुम्ही अतूट राहा, सत्य बोला, सत्य वागा. तर ही जी शिकवण आहे सत्य, ही अतिशय महत्त्वाची. महात्मा गांधींनी सत्य अहिंसा या शिकवणीचा वापर करून ते जगप्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, कोणाच्या याची प्रॉपर्टी चोरून न घेता, पेन चोर, वही चोर किंवा असे चिल्लर कोणत्याच चोऱ्या न करणं म्हणजे अस्तेय, ही एक शिकवण त्यांनी दिली. त्याच्यानंतर अपरिग्रह म्हणजे खूप सारा साठा न करणे. धन असो, पैसा असो, संपत्ती असो किंवा अन्नधान्य असो, आपल्याला लागतं तेवढंच घ्या, जास्त साठवून ठेवू नका. अशा पद्धतीचा संदेश, अपरिग्रह हा संदेश महावीर स्वामी यांनी दिला. त्याच्यानंतर शेवटचं आहे ब्रह्मचर्य. तर ही 5वी स्टेप. हे सगळं स्टेप झाल्याच्या नंतर 5वी स्टेप ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं पालन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व सुख किंवा सर्वोच्च आनंद जो आहे, स्वर्गीय आनंद, तो मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर अशा पद्धतीने संदेश देत ते खूप वर्ष, म्हणजे अगदी वयाच्या 30व्या वर्षापासून तर 72व्या वर्षापर्यंत 40-42 वर्ष ते अथक फिरत राहिले. त्यांनी वेगवेगळ्या अनुयायांना शिष्य करून घेतले, त्यांना याची दीक्षा दिली आणि लोकप्रबोधनाचं काम केलं. आणि अशाच लोकप्रबोधनाचं काम करतानाच 72व्या वर्षी बिहारमधील पावापुरी येथे यांचं महापरिनिर्वाण झालं. पण महापरिनिर्वाण होण्याच्या अगोदर त्यांनी जगामध्ये अशा पद्धतीचा अहिंसेचा, शांततेचा, प्रेमाचा, सत्यतेचा असा संदेश दिला, जेणेकरून आज जग त्यांचं नाव घेत आहे आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा करत आहे. तर त्यासाठी त्यांचा त्यागही तेवढाच महत्त्वाचा आहे. अशा या महान संतांना, महान महापुरुषांना, महान देवतांना किंवा महान मुनींना आपण त्यांच्या विचारांना अभिवादन करू आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करू आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून आपलं जीवन पण सुखमय करू, अशा पद्धतीचा संदेश देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.